नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक गुड न्यूज आहे की ती म्हणजे MBBS आणि BMS BHMS याकरता जो येणारा कट ऑफ आहे थोडा लो होऊ शकतो. आणि अजून काही गुड न्यूज असा आहे की महाराष्ट्रात MBBS कोर्स करताचा जो बॉन्ड होता, MBBS कोर्स झाल्यानंतरचा तो बॉन्ड पण रिलीज केलेली महाराष्ट्र शासनानं. याचा डिटेल या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे आणि कट ऑफ कशा पद्धतीत लो येणार आहे याचा डिटेल आपण पाहून घ्यायचा आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये MBBS कोर्स झाल्यानंतर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजला रुरल एरियामध्ये विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा बॉन्ड कंप्लिशन करणं महत्त्वाचं होतं. तो बॉन्ड यावर्षीपासून GR काढून शासनाने कॅन्सल केलेला आहे, कारण MBBSच्या सीट पण वाढल्या आहे आणि PSCला MBBS अपॉइंटमेंट केलेले विद्यार्थी रेग्युलरली ड्युटी करत नव्हते किंवा मध्येच सोडून PGला लागल्यानंतर जात होते. त्यामुळं तो 1 वर्षाचा बॉन्ड कॅन्सल केला आहे. त्याचबरोबर MBBSच्या ऑल इंडियातल्या सेकंड राऊंडला डीम कॉलेज महाराष्ट्रातले जवळपास डीम्स कॉलेजच्या 50-50 सीट वाढलेल्या आहेत सगळ्या. आणि एक नवीन कॉलेज ESICचं महाराष्ट्रात आले पहिल्यांदाच मजूर कामगार पॉलिसी ज्यांनी काढलेल्या आहेत त्यांच्याकरता एक गुड न्यूज आहे ही. त्याचबरोबर महाराष्ट्रात जो सेकंड राऊंड होणार आहे तो लेट होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रातला प्रायव्हेट जे सेमी कॉलेज म्हणतो तो एक कॉलेज वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं पण कट ऑफ महाराष्ट्राचा MBBSचा कमी होऊ शकतं. त्याचप्रमाणे BMS BHMS करता महाराष्ट्रात मागील वर्षी जे 15% जे सेमी कॉलेज होते BMS BHMSचे 15% जागा ज्या भरतात सेमी कॉलेजच्या, त्याचं रजिस्ट्रेशन मागील वर्षी जवळपास फर्स्ट राऊंड करता 5,500 विद्यार्थ्यांनी केलं होतं. यावर्षी मात्र 3,800 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. म्हणजे 1,000 विद्यार्थी रजिस्ट्रेशन कमी असल्यामुळं निश्चितच कट ऑफ हा फार कमी 15%चा येणार आहे. आणि हा कट ऑफ काय येऊ शकतो हे आपण सांगूतच नंतर. त्याचप्रमाणे BMS BHMSचा जो कट ऑफ आहे महाराष्ट्राचा तो पण यावर्षी खूप कमी होणार आहे, कारण अजून कॉलेज मागे दरवर्षी 13 कॉलेज वाढले, पण यावर्षी थोडे 20 ते 21 कॉलेज नवीन येण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाराष्ट्रात BMS BHMSचा कट ऑफ खूप कमी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून एक गुड न्यूज आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना की ज्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी नव्हत्या SC ST पासून OBC सर्वांकरता 2 महिने रिलीफ दिलेला आहे. आणि SC BCच्या विद्यार्थ्यांना 6 महिने कास्ट व्हॅलिडिटी जॉईनिंग नंतर सादर करायला महाराष्ट्र शासनाने 4 सप्टेंबर 2025ला GR काढून याची रिलीफ दिलेली असल्यामुळं ही एक गुड न्यूज आहे की ज्यांच्या जो कास्ट व्हॅलिडिटी भेटली नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळणार आहे. या सर्व गुड न्यूजचा खूप मोठा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला होणार आहे. आणि आपल्याला जे काही लेटेस्ट अपडेट भविष्यात येईल ते आपण वेळोवेळी आपल्या व्हिडिओमध्ये सादर करू. धन्यवाद.